एक हळ्ळी ते हळ्ळी भितरी दंपती वास करता आशिल्लीची. सान तिंगेले जमीन आशिल्ले. जमिने भितरी किती पीक येता त्या पिका निमित्त जीवन ते दोगोलोगू करता आशिल्लीची. भगवंताकडे प्रार्थना केल्यानंतर एक चल्लो तिंका जन्म आयलो. तेन्ना हे पती पत्नीक मस्त आनंद संतोष अशें आमगे न्हू. तेका प्रितीनी तिनी व्हड करचे लागलेची आनी तेका रमेश म्हणबीची नांव दवरलें तिनी. तो चल्लो ल्हान आसतना तरंगिणीची अत्यंत प्रबुध्यान आशिल्लो. विलक्षण बुद्धी सामर्थ्य तिगे भितर भर नाशिल्लें. अशें हांवें न्हू तो बरें करून शाळेक वचूं लागलो. शाळे भितरी बरेची अंक घेवचे लागलो. बाप्पा माक मस्त संतोष. आमगे चल्लो हुशार आसा. ताका बरें शिक्षण दिवशी का. आमी काडले कश्ट त्यान काडच नाका म्हणजे न्हू हे दोगू बाप्पा अम्मानी ताका उन्नत शिक्षणा खातीर व्हडले शहरां धाडले. शहरां धाडून गे न्हू तेगेले विद्याभ्यासाची अनुकूलता करून दिले. तुम गुतो आसा. शिक्षण शहरां गेल्या नंतर कितले खर्चेच की म्हणून थंय ताका राबचे जावो जेवणाचे जावो शाळेचे फीज जावो हे मस्त उरता. जाल्यार बाप्पा अम्मा भिलना. आमी थोडे खावचे कमी खाले जाले आमगे चल्ले शिक्षण बरें जावका म्हणून तिनगेले आहार विहार कमी केले. दुड्ड जास्ती बचत करूंगे न्हू चल्ले शिक्षणा खातीर वेवस्थीत केले. चलबीची प्रतिभाशाल जावन आशिल्लो. अशें हांवें न्हू तिगे शिक्षण बरें म्हणटा भितर जावन गेलें. इतले शिकले की म्हणून सांगले रे प्रायशः IAS परीक्षे वरकीची ताका रँक येवन गेले. तो IAS अधिकार जावं तसली एक स्थिती भितर आयलो. गांवां लागीं त्यान उरचे बरें म्हणचे बदल हेन्नी थोडे पयशे खर्च करून गे न्हू ताका गांवां लागीं हाडचे वेवस्थीत करून घेतले. ते टायमार पयशे म्हणले रे हिंगे कडेन खंय पयशे आसा. अशा न्हू चल्ल्यांनी खंयकी वचून काम करत नाका. आमगे लागीं उरो म्हणचे बदल आशिल्ली जमीन घर हें पुराय विकले आनी चल्ल्याक लागींच एक पोस्ट मेळ्ळेशी वेवस्थीत करून घेतले. हिंगे थोडे दिवस जीवन खंयचे एक देवस्थानांत वचून घेवन जावं गे न्हू काडता आसाची. पुत्ता हें सगळें गुंतना म्हणना पाप. पुत्ता हें सगळें कल्पना आसा गुत्त आसा. केन्ना ताका नोकरी मेळ्ळे तेन्ना पुत्तानी शहरा भितर एक सुंदर घर भाड्या खातीर घेतले. घेवन गे न्हू बाप्पा अम्माक आपोसून घेतले ताणें. कारण मागे शिक्षणा खातीर मागीर नोकरी खातीर सर्वस्व तिनी दीन घातिल्लो आसा. तेंचे कडेन कांय ना आतां. तेंचे कडेन आशिल्लें एकूय एक म्हणटा सांगल्यार हांव मात्र. अशें हांव न्हू तेंकां बरें करून पळयका तेंकां बरें करून गे न्हू सांबाळका म्हणचे हे रमेश जाले विचार. अशें हाण घेवन तेंकां बरें करून दवरून घेतलोय. बाप्पा अम्मागले आनंदाक तूं दिना जावन गेले. चित्त संतोश जाता नासताची. कारण पूत बरो शिकला बरें नोकरी आसा व्हड स्थान ताका मेळ्ळा म्हणचे खुशी बाप्पा अम्माक. प्रायशः बाप्पा अम्माक खुशी म्हळ्यार केन्ना तेचीच. चेडन बरें करून उरले जालें तरीकेन खुशी बाप्पा अम्मानी खंयचे उरतना जिवना भितर.
अशी जावं गे न्हू संतोषाच्या त्यांनी पोता घालाक उदल्याची हे गेले विशेष तसले शिक्षणानिमित्त अधिकार जास्त गेले एक सुंदर तसले बंगलोवर की छाणे खरेदी केले ते बंगले भितरी सगळे बाप्पाक आम्माक हे वचूंक ते राबचे लागलेची व्हडले व्हड बंगले संतोषाचे वातावरण सहजानुची बाप्पा आम्हा दिसले मागील पुत्ताक आता 26-27 वर्ष जावचे आयले आता त्याक एक लग्न कंगे न्हू आम्ही शांत उरका आनंद पडेका म्हणजे बापा येयला वयले इच्छे अशी हांव गे न्हू तेका लग्न करका म्हणजे विशय केनी प्रस्ताव दवरले त्या संदर्भाचेरी मागील चेल्ली आसा सांग न्हू मस्त चिंतलो तिंगे चेल्ली जाता घेवन आयलेची तेन्ना हिन्नी रमेशाक सांगले तूं खंयचें म्हूण सांगूंक गे न्हू जा रे लग्न तेन्ना रमेशान सांगले तशें कांय ना बापा तुमी खंयची करताची तें जाता तुमी खंयचें करया बाप्पा म्हाका आनी संतोष बरेच श्रीमंत घरचे एक शिकील चेल्ली आशिल्ले तेका पुता दाखयले पुतान अडना म्हणलें ते प्रकार ते चेल्लीक हांगा हाडले तिगेलें नांव आशिल्लें श्रीदेवी म्हणून श्रीमंत घरचे न्ही ते हांगा हाडून लग्न केलें लग्नाचे कार्यक्रम बारीक छंद जातीचेर जाल्ले ते चेल्ली आयले हांगा पोत्ताले आनी सुनिले जीवन सुरवात जाता गेले बापा म्हाका खुशी आमगेली येद्राकाची चेल्लेले इतलुटूची वैभव पडीचे मेळ्ळे आमकां स्वता पुत्ता लग्न करचे एक अवकाश योग आमकां मेळ्ळे म्हणजे आनंदा भितरी बाप्पा अम्मा आसाची सून आयलेले थोडे दिवस ते श्रीदेवी म्हण नांव घेवन कितके आयले जाल्यार ते श्रीदेवीचे आनूच ना गेले पटे एक काणी सांगिल्ली पळया खंयची देवी ते देवी करेक्ट गुत्त आसा मागीर आयोला का धन्यवाद सहजानूची ते जान ते परिवर्तीत येता गेले अशी जावं गे न्हू तेका दिसले हे मांतर बुरटे लोकां कडेन कितें उरका चावी घालची पोराची हें सगळें हांवें घेवं का म्हणून तितले दीस पर्यंत तेगे माये कडेन सगळे चावी आशिल्ले घरची जबाबदार पुराची सहजानूची बायला हातीक दिवची पद्दती पयली काला भितरी कारण घर सांबाळून वतले तिन्नी घर बरें करून चलयतले तिन्नी अशें हांव गे न्हू पुत्तांनी सगळे आवय कडेन दिलेले घोवान बी आवय कडेन तिगे बायले कडेन जबाबदार दिताले तिगे कडेन आशिल्ले सावकाश हें घोवा सांगचे लागले पळया तुमगेलो अम्मा चावी धरून घेता म्हाका जावक आशिल्ले भांगराक हांग घेवचेक दी म्हळ्यार आतां ना कडेन दिता अशी तशी म्हणटा ते चावी मागे कडेन उरले बरें आशिल्ले ते घोवाक खंय पुरसत आसा एवढं आयकचेक हय न्ही म्हण अम्मा सांगलो आम्मा ताका चावी दिवंक घाली ते पळोवन घेवं आतां इतली तुवें केलें न्ही आतां समाधानाचेर उरी पुतान सांगलां म्हणलें अम्मान चावी कोण सुन्नी हाती दिले इच्छाचें काम आसा मेळ्ळे अधिकार पुराच संतोष सुन्नीक हें आवय बापायक मना थोडे बेजार जाले जाल्यार सत्य गुत आसा आमी आशिल्ले तशी उरूं जावत ना आमी बदलावणी करून घेवं का म्हणून ते प्रकार हें आवय बापाय बदलावण करून घेवन सुनी कशी जावं का तशी ते श्रीमंत घरांत आयला म्हणका तरी मस्त काम करचे तेका जमत नाशिल्लें हें आवयची हें मायेची सगळें करता आशिल्ले आळा नमनेच काम करता आशिल्ले सोन येता आशिल्ले थोडे थोडे काम केल्लेशें करता आशिल्ले अशें हिंगेलें जीवन चलचें लागलें थोडे दिवस जाले
हे श्रीदेवीक आनी रमेशाक एक चल्ल जन्म आयलो. त्या चल्लेले नांव कितें दवरका म्हणून विचार करता आसतना त्या चल्लेक दीपक म्हण नांव दवरलें. तो चल्लो भारी सुंदर, छंद, मस्त संतोष. अब्बा आजी बी संतोष, ते बाप्पा मा बी संतोष. बरें चलता आसा. केल्ला चल्लो जन्म आयलो की प्रायशः चल्ल्याक सांबाळचें काम आवय थोडें करता आशिल्लें, जास्त आजीकच दिता आशिल्लीची. आजी बरें करून करता उरता आशिल्लें. प्रायशः घरा भितर केन्ना म्हालगडे आसा म्हणल्या नंतर तेन्ना सहजानूच एक विचारची पद्दती खंय गेलेले, कितें करता आसा, कसले जाले. हें प्रायशः सुन्नीक इश्ट जालें ना. तेन्ना सुन्नी म्हणनी खंयची सुन्नी बी इश्ट जावत ना ते. अशें जावंक गे न्हू. ते सुन्नीक हिन्नी खंय गेले रे, कितें गेले बी विचारचें नाशिल्लें. जाल्यार हिन्नी अशुटू अधिकार चलयता आसा म्हूण इतलोटू केले बी म्हूण सांगे न्हू. मस्त पश्चाताप येवचे लागले. अशें सांगे न्हू. ते सुन्नीनी तेगेले घरा भितर कितें काम करची जबाबदारी आसा, ते काम करचे जबाबदारी भितरी रांदचे भितरी ताका वाट बंद करून दवरले. बाकीचें काम करचें ताणें, साफ सफाई करचें, आयदन धुवचें, असलें काम मात मायेन करचें. बाकूटच हेणेच हाती घेवन सोडले पुरा जबाबदारी. हाती घेवन गे न्हू कितें करता ते प्रकार हिणें सांगले प्रकार, सुनीन सांगले प्रकार हें माव मायन आयकत आसता. एक प्रसंग निर्माण जावन गेले. चलता आसा कितें करो मागीर पूत संतोश नासता न्ही वे. आमी आनी सुनी कांय उलयचे ना म्हणजे भावनेचेरी बापय आवय त्याग करून गे न्हू. सून कितें उली गो, सवो करो, भितर नाका तें म्हणो हें म्हणो आयकता आसाची. कारण तेंगे लक्ष पूत आरामोर काम गेले. आमी सर्वस्व पुता खातीर दिल्लें आसा. खंयचे एक उत्सव निमित्त पुता मना बेजार जावचें ना. म्हणजे हें बापय आवयले चिंतन. अशें जावंक गे न्हू. थोडे दीस वता गेले जाल्यार प्रायशः ते आवयक मस्त पश्चाताप येता आशिल्लें. कारण घोवा वय जाला, तेंकां टायम टायमाक जेवणाक घालका जाल्यार रांदचो हेण वच्चेशी ना. सुनेन केन्ना वाण दिल्लें तेन्ना घोवा व्हरक तेणें हेण खावका. असलो प्रसंग पश्चाताप मना भितरी दुख्ख येता, सांगूंक घेवशी ना. जाल्ले बीची एक दिवसू हें आम्मानी पुत्ता सांगलें रमेशाक, रमेशा पड रे, आमकां तुगेली बायल अशी करता आसा, कांय किंमत नाशी करून एक नमनेची आळ करून पळयता आस रे. हें खंयची बेजार येता आस रे आमकां म्हणून. प्रायशः ते रमेशाल बुद्धी कसली जाल्यार कितकी बायलेले वत्तडकी ना बायलेले सेवक जावन गेलो परिवर्तन केली जिवना भितरी. ताणें सांगलें खंय तुवें करून हाडलें न्ही आमा, तुवें सांगिल्लें न्ही, तुवें सोदिल्लें न्ही, सुदारून गे. सहजान एक कोतो काण घातलें रमेशान. तुवें हाडलें तें सून, तुवें सांगिल्लें, सुदारून गे. तशें म्हूण तुमी ताका घेतलीची हेणें तुमकां हाडलें आसल्यार बाप्पा मा सेवा करता आशिल्ले ते म्हूण ते बी जावत ना. ते बी करचे विचार न्ही दादल्याले केन्नाची. दादल्याले केन्ना जास्ती जास्त पार्ट थोडे दिवसा नंतर त्या दिकांनी वता. तोच लग्न जावन जाल्लो आसले बीची ते हांय करून हाडले ताका कितें सांग तूं काम म्हणटा आशिल्लो तो. अशें जेन्ना दादल्याक उलयचे वाट आसा बायल दिकांनी उलयचें पडटा. हां वाट आसा म्हणनी उलयचें पडटा. अशें जावंक न्हू. तो तशी स्थिती भितर उरलो. तुवें करून हाडलें सुदारून गे आमा, आयकूंक गे म्हण सांगलो. मस्त पश्चाताप येलो त्या आवयक. मना भितर रडता 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 चल्लो दीपक 3 वर्सां जाता आसा. ताका पळोवन थोडे दिवस काडटा आशिल्लें. तशीची मोरून गेलें हें बायल मनीस. कारण कसलें करूं जावत ना. घोवाक सुदारून घेवचें पळयचें जावत ना. वय जालें तेंकां. एक तरी तुच्छ स्थिती. उरलेली एकुची मेल्लेली एकुची म्हणटा स्थिती भितरी ते मेल्ले. ते मेले नंतर
हे म्हातारेल जीवन विचारचे काम नावं. मनुष्य जिवना भितरी बायलेले मस्त वशक्यात पडचे केन्ना म्हणटा आसतना मागील गोर म्हणटा आशिल्ल्याची मनुष्याला म्हातारपणा कालाक रे म्हण. यवना भितर कशी कोण होता, कशी चलन होता. म्हातारपणा कालाक बायल कितले घोवाल बद्दल काळजी घेता तितलो काळजी आनी कोणा घेवत ना जिवना भितरी. अशान काळजी घेताले तसले बायले केन्ना ना जाले तेन्ना हे म्हाताऱ्याक मस्त कश्ट जाले, मस्त पश्चाताप येले. कितें करताले ह्यो जाल्यार निरुपाय बायलेले सगळे काम जाले. ह्यो म्हातारो घरा भितरी वचचे, घातील खावचे, उरचे इतले करता आसा. दिवस गेले तशी बायलेर विचारा भितरी मानसीक वेदने भितरी ह्याक रोग येता गेले, कफ शरीर जाता गेले. ह्याका जेवणा टायमार ह्यो ओगून काडटा आशिल्लो कफ. तेन्ना ते देवीक सहन जालें ना. ह्यो घार पुरा राडी करता जेवणा बसलेर. म्हण गे न्हू त्यान ताका सांगले, हे म्हाताऱ्या भायर जगली वचून बस तूं, तुका थंय घालता आमी. तूं थंय न्हिदी, थंय खा, थंय उर. तुवें हांगा उरत नाका. हांगा मस्त हॉट ऑफीस वचूंक येता उरताची. तुवें हांगा उठून राडी करून घातले री छन्न दिसना हें वची म्हणून. म्हातार कितें करतालो कोण तिगेलें आसतें आतां. अशें गे न्हू ओगी वचून भायर जगली वचून गे न्हू राबचे लागलो. थंय तेगेलें जिवन चलता आसा. हें सून ताटा वाण गे न्हू येद्दा हाण ताट धुमळिता. सुणे कशी धुमळिता पळया तशी. म्हातारे दुसरो वाट ना खावका जिवका तो जिवता चलता आसा. जाल्यार म्हातारी एक आशा किरण ते म्हळ्यार तेगेले नातू दीपक. तो हें सगळें पळयता आसा. ताका अर्थ येता 3-4 वर्सां ताका पाप. आम्मान करची चुकी म्हण ताका कळटा जाल्यार आम्मा सांगता तसलें सामर्थ्य तेगेले कळना. अशें गे न्हू तेगेले जास्तीत जास्त टायम तो आबा कडेन उरता आशिल्लो, आबा कडेन उडयता आशिल्लो. आबा बरोबरीची जास्ती तेगेले टायम तो काडता उरता आशिल्लो. घरा भितर कितें तरी बरें केल्यार हें म्हातारी येवचीच नाशिल्लो, चिन्नी खावची ते. जाल्यार दीपक तशें न्ही, ठेक गुत आसा आब्बा होवन दिवका म्हूण. अशें गे न्हू निंपोवन गे न्हू आम्मा गुत तशी तो आब्बा हांडीत आशिल्लो. आब्बा खा तूं. आब्बा तेका कितें संतोश आनंद. बायल गेले हे नाचता न्ही, नात प्रितीन पळयत न्ही म्हाका, तो चार वचून उलयत न्ही मागीर कणे म्हण ते आनंद. दिवस वता आसाची. हे गेले कफाचे प्रकृती जास्त येता गेले, म्हातारपण वाडता गेले. प्रायशः नातू 5-6 वर्षाच्यो प्राया जाता आसा. सहजानुची ह्यान जेवच आसतना हेका सहजानुची कप भायर पडता आशिल्ले, वंकू जाता आशिल्ले. तेगेले ताट धुवचे कश्ट जावन गेले सुन्नीक, तेगेले ताट क्लीन करचे. अशें जावन गे न्हू एक दिवसू ते श्रीदेवी सांगता आसा घोवा कडेन, पळया तुमगेले बापायक जेवण करचें सुमू कळटना. जेवण करता थंय उश्ट दिता, वंकून घेता. ते ताट क्लीन करचें मागीर करून जावत ना. इतलेंच न्ही ताका करून घे म्हळें बी जावत ना, ताका बी वर्श जालें आतां. ताका तुमी एक काम करया, मातयेची प्लेट हाडून सोडया. दिवसा एक मातये प्लेट खावन दिता हांव ताका. तो जिवो त्या प्लेट खावन उडीवो भायर. ध्यान वत न्ही आमगेलें. म्हाका धुवचें काम ना, ताका बी धुवचें काम ना, आराम. प्रायशः तो रमेशू हां म्हणलो बायले सांगे प्रमाण मातये प्लेटाचे व्हड बंडल घेवन आयलो, दवरलो. दिवसाच हें सुन्नी न्ही मातये प्लेटा हांगे न्हू ते मावा दिवचे, मावान मातये प्लेट खावचे, वंक जातून तुका वंगचे आनी ते मातये प्लेट काडून उडयचे. धुवचें काम ना तें. अशें गेलें जीवन चलता आशिल्लें. नात पळयता आसा, उट्टो अर्थ येता नातवाक जाल्यार कांय उलयचें जावत ना. अशी जीवन चलता आसा. ते म्हातारे दिसता आशिल्ले हांवें उरचें किंत देवा म्हाका व्हरचें भर तुवें म्हणून.
म्हाका नाकाशिल्लें हें जिवन म्हणून. जाल्यार मरण आमी सांगिल्ले टायमा येवच ना. आमी सांगिल्ले टायमा मरण येता तसलें मरण कोणें विचारचें बी ना आशिल्लेची. कोणें विचारता तसलेची मरण आमी सांगिल्ले टायमा येयलें कोणा विचारत नाशिल्लेची. आमकां गुर्त आसा आमी विचारलें येवच ना म्हणून आमी सांगता उरताचे आयले बरें आशिल्लें म्हणून सहज तें बेजाऱ्या भितर आमी सांगचें सहज. अशें हांव गे न्हू हांव प्रार्थना करता आसा. चेल्ल्याक 6 वर्स जाले. 7 वर्साचे चेल्लेले वाडदिवस आयले. त्या वाडदिवसाक तेगेल्या अम्माक मस्त संतोश दिवपाक वाडदिवस 7 वर्साचे. तेका आजी नेवेन ड्रेस हाडका म्हूण सांगे न्हू तेगेले आवय तेका त्या घालून हाडून गे न्हू तेगेले वाडदिवसा खातीर नेवेन ड्रेस हाडचे खातीर अंगडी वचचे तयार करता आसा. आनी तेणें घोवा सांगलें या अंगडी वचून चल्या खातीर एक नेवेन वस्त्र हाडया. तेगेली आजी हुट्टप वाडदिवस म्हणून. तेन्ना घोवान सांगलें पळय आज मागीर ऑफिसार मिटींग आसा म्हाका येवचें जावच ना. तुका आनी एक कार आसा न्ही तूं त्या कार घेवन वची मागीर कार थंय उरो हांव मागीर ऑफिसा वचका. हय म्हणलें. ड्रायव्हरा पळयलें ड्रायव्हर त्या दिसा आयिल्लो नाशिल्लें गेलो कारण ताका आराम ना म्हूण कळ्ळें. तेन्ना हें श्रीदेवीनीच कार सेड्डांतल्यान भायर घाण घेवन व्हरची पडलें. अशें न्हू श्रीदेवी सेड्ड्या गेले. सेड्ड्या केन्ना वचनाशिल्ले ओटू काळ आळ लोक आशिल्ल्याची कार ड्रायव्हर आशिल्लो तो काडटा आशिल्लो व्हरचे हाडचे दवरचे ओटू तोची करता उरता आशिल्लो. जाल्यार पुतल वाडदिवस हेका मार्केटा वचकाची नेवी वस्त हाडकाची अशें हांगे न्हू सहजानुची कारा शेड्डा वचूंक गे न्हू कार काडचे खातीर काराचे बागील काडले शेड्डा बागील काडले. बागील काडून भितर वता. भितर व्हरून पळयता तेका अत्यंत आश्चर्य जावन गेलें. थंय मातये प्लेटाचे राशीची आसा. तेन्ना सहजानूच ते श्रीदेवीन विचारलें कामांतलो लोकांनी हें कितें हांगा मातये प्लेट अशी राशान आसा हें कितें कोण हाडून हांगा. ना सावकार ते तुमगे चल्लो हांडवल अशी दिसता आसा. मागीर चल्ल्यानी तें कितें हांडवलें आमकां गुंतना. तेन्ना सहजानुची ते आवय आश्चर्य येता श्रीदेवीक. श्रीदेवी कार भायर काडटा आनी चेल्ल्या आपोवंक गे न्हू शेड्डा वता आनी विचारता हें प्लेट कोण हांडवलें रे हांगा. अम्मा हांवें हांडवलें. खंयची प्लेट हें उठूची. ना अम्मा ते आब्बान उडी जाली न्ही प्लेट उठूची खाण गे न्हू ते प्लेट हय तशें हांडवल तुवें. ना ना अम्मा क्लीन करून स्वच्छ करून धुवन घे न्हू हाडून दवरला. जेन्ना तेगेलो आवय तेका विचारता आसा कितें रे पुता तुगेले बापा इतले श्रीमंत मागीर घरचे लोक बी श्रीमंत कितें कमी जालो तुका. कसलें खेळणी जावका ते खेळणी तुका बाप हाडून दिता आशिल्लें न्ही ना म्हाका सांगलें हांव हाडून दिता आशिल्लें न्ही. हें तें सोडून घे न्हू हें मातये प्लेटा बरोबर तें क्लीन करून हाडून दवर ते मातये प्लेट तुका जावका म्हणचे कित्याक हें उठूची. ना मा तें म्हाका जावक म्हूण हाडून दवरलां. कितें जावका रे तुका हें मातये प्लेट आं हें अवश्य आसा तुका. कसलें जावका तें सांगी हांव खेळणी हाडून दिता तुका. आतां तुगेलो वाडदिवस ते सण हें उठून मातये प्लेट हाडटा मनी रे तूं हें म्हूण सांगे न्हू पुता सांगता आसा. तेन्ना पूत सांगता आसा ना मा म्हाका जावक म्हूण हाडून दवरलां. कितें तुका जावक रे. ना मा जावक म्हाका कितें तुका जावका म्हण अम्मा जोर करून विचारता आसता ताका. तेन्ना तो पूत अम्माक अम्मा तूं बशी सांगता म्हूण सांगे न्हू अम्माक बसूंक घेत गे तुगू. अम्मा मांडयेर करून बसली पुता मुखारी. तेन्ना पूत सांगता आसा अम्मा पळय मागीर बाप्पा कडेन बरी नोकरी आसा. मागीर अब्बाल घर बी श्रीमंताल घर अशें जावन न्हू तुमगे कडेन मस्त दुड्ड आसा मा. अशें तुमी मागीर अब्बाक मातये प्लेट हाडली गे न्हू भायर वाडटा आसाची. जाल्यार हांव मुखारी व्हड जाल्या नंतर मागीर कडेन दुड्ड करूं जाता की ना चितलें हांव श्रीमंत जातालें की ना की म्हाका तितू गुत्तू. जर मागीर बायलेन आयले नंतर तुमकां तरी वाड केल्यार मागीर कडेन प्लेट उरकनी हाडचे दुड्ड उरकनी अशें तें प्लेट कांड दवरलें तुमचे खातीर म्हण. हें प्लेट मुखारी हांव व्हड जाल्या नंतर मागीर बायल आयले नंतर तुमकां वाडचे खातीर कांड दवरला म्हण केन्ना सांगता की. तेन्ना श्रीदेवीले
हृदय थस्या वता. अयो कसले जावन गेले म्हण सांगे न्हू. श्रीदेवी दोळ्यांतल्यान उदक येवचें लागता. हांव कितें करता आसा, मागील तूं कितें पळयता आसा. हांवें कलर पळोवन गेले मागील तूं आतां मुखार म्हाका करता म्हण तयारी करता आसूं. म्हणजे पश्चाताप येले. पश्चाताप जावंक गे न्हू. गळा 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 रडले आनी पुत्ता पांय पडून सांगलें, देवा तुवें आज रे मागील दोळे ओपन केले. म्हाका गुंतनाशिल्लें अशी बीची चेडा भितर आमी केल्ले निमित्त भावना पडटा म्हूण मागीर चूक आसा म्हूण सांगूंक गे न्हू. पयले घरांतल्यान भायर वचूंक गे न्हू. घरा वरांडाचे भायर जगली वशील तसले मामा वचून मागीर चूक केले म्हूण पांय पडून गे न्हू. ताका घरा हाड खंय. घरा हाड गे न्हू. ताका बरें करून न्हांवचें वेवस्थीत केलें. वेवस्थीत करून गे न्हू. पुत्ताक नेवी कपडे हाडचे बरोबरी. मामा बी नेवी कपडे घेवन गे न्हू. पुत्ताले वाडदीस केल्ले म्हणजे कथा आयकले नंतर आमकां एक सत्य गुर्त येता. जें सत्य म्हळ्यार आमी कशी म्हालोडकां करता की तशी आमगे चेडवीची तेंगे म्हालोडकां तेणी करताची म्हूण. आमी कशी आमगे म्हालोडकां उरता की तशी आमगे चेडवी तेंगे म्हालोडकां उरता तसली एक मनस्थिती वाडूंक येताची म्हूण. हें सत्य प्रायशः आमी सगळे लोकांक कळून घेवची अनिवार्यता आमकां आसाची. आमकां दिसता आमगे चेड व्हड जालो नंतर आमकां बरें करून पळयतालीची. आमी आमगे बापा म्हाका कशें केलें बी चलता म्हणून. जाल्यार ते कशें चलताले. आमी आमगे बापा म्हाका कशें उरता की तशीच न्ही बे आमगे चेडा तेंगे बापा म्हाका उरचे. तिंकी एक रिती नीती आमची एक रिती म्हळ्यार चलतवें जीवन हें ना. केन्ना चलता हें जीवन. आमी कितें आमगे बापा म्हाका करताची ते परतून आमी घेवचें पडटा जिवना भितर. हें सत्य आमी याद दवरून घेवचें पडटा जिवना भितर. आमी कशें आमगे व्हड लोकां कडेन उरताच की तशी आमगे चेड आमचे कडेन उरताच. आमी व्हड लोकांक गौरव दिले, आमगे बापा म्हाका गौरव दिले, प्रितीन उलयले न्ही तेन्ना चेडाक कळटा आमी बी आमगे बापा म्हाका गौरव दिवका, प्रितीन उलयका, तेंका बरें करून पळोवन घेवका म्हूण. तेन्ना तेणी तशी वताची न्ही तेचे वाटे येतात न्ही तेणी. मागीर गूर केन्ना म्हणटा उरता हिलेची चेडान केन्ना पळयची खुंतून केमशालेर शिकचे खुंतून केमशालेर पळोवन शिकचे म्हूण. आमी कशें करताचे ते चेड पळयता उरताचे केन्नाचे लक्ष दिवन पळयता उरताचे. तुमी देवस्थानां वचा, तुमगे कडेन 1-2 वर्सां चल्लो उरो ताका थंय बशिशी या. तुमी देवस्थानां प्रदक्षिण घालया. तो उठून तापून तो बी कितें करता प्रदक्षिण घालता. कारण पळयलें ताणें आम्मा घालता आसता सुद्द घालता आसता आपूण बी घालता म्हळ्यार चेडाले एक भावना तेची व्हड लोकांक कल्लेशीचें आमी करचें. व्हड लोकांक चल्लेशीचें आमी चलचें. व्हड लोकांक उलयशीचें आमी उलयचें रूढी करून घेवचें. हें चेडाल सहज गूण वते चूक न्हय वते. अशें जावंक गे न्हू. प्रायशः आमी कितें करताची ते आमगे चेड अनुकरण करताचें म्हणजे सत्य आमकां कळ्ळें आमी जिवना भितर कशें उरका. आमी आमगे म्हाला कडेन कशें चलका. आमी आमगे कडेन म्हाला कडेन कसले नमनीची एक प्रीती विश्वास दवरून घेवका म्हणजे सत्य आमकां अर्थानूय जाता. अशें जावंक गे न्हू. आज आमगे सगळे लोकांक जबाबदारी आसा ते म्हळ्यार आमगे म्हालगड लोकांक आमी गौरव दिवन चलचे. ते आमगे चेडान पळोवंक गे न्हू तेंगे म्हालगड लोकां भितर तशें चलोवंक घेवन वच्चे. एक संस्कार तरी आमी दिवंक म्हणलेले आसतली. फस्ट ते आमी करून दाखयता नंतर तिनी करताचे वते. आमी करून दाखयतना आमगे चेड आमकां करचें म्हूण सांगल्यार हें केन्ना जावतना हें विशय केन्ना चलतना हें विशय. मागीर गुरू केन्ना सांगता उरता हिरेची. आमगे कोंकणी भितर एक वाडिके आसा मातये खातीर उदक पांय मुळा येता म्हूण न्हय म्हणटा. मातये खातीर उदक खंय येता पांय मुळाक येता म्हूण. आतां आमी बट लोकां कडेन उलयताच थोडी इंजिनियर बी आसा आमचे कडेन तेणी सांगलें स्वामी आमी बावगून न्हाता त्या पांय मुळा येन्ना शिकत न्हाता म्हणटा तेणी. तेंगे अर्थ पोटा खातीर उदक पांय येन्ना शिकून पळोवंक येता म्हूण हुशार ती न्हू ना म्हणटा. तेतून तो अर्थ बोडा उदका खातीर पांय मुळाक येता म्हळ्यार अर्थ कितें. आमी कितें विचार करता म्हालगड लोकां बदल ते चिंतन आमगे चेडा येंगेन आमगे पांय मुळाक ते पळीत पडटा म्हूण. आमी म्हालगड लोकां कशें चल्ले की तेचे आमकां विचारता म्हण ते अर्थ तेका.
मात त्या उदक पांयमळा येता म्हळ्यार अर्थ कितके म्हणटा तरी आमी कितें आमी म्हालगड विचार करताची तेची आमगे पांयमळा लोक बी आमकां विचार करून आमकां तशी करताची म्हणजे सत्य ते वाक्या भितर आसा. अशी जावं गे न्हू आमी तितले म्हालगड लोकांक बरें करताची प्रिचीन पळोवंक घेताची गौरवान धरूंक घेताची तेन्ना आमगे चेडी बी तशी चलताची म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवची अनिवार्यता आसाची. आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरतल्याची देवा पुजी एक दिवस चुकले रे चलता रे जाल्यार म्हालगड देवची गौरव प्रिती तिंका दिवचे कितें कृतज्ञता आसा ते चुकचे ना रे मनशांनी म्हणून. कारण देवा दिवस एक दीस पूज चुकले रे देव कांय उलयत ना परतून तो बेजार करतना हां उरो मागीर फक्त जाल्यार बाप्पा अम्मा तरी मना बेजार जाले रे तिंग तरी मना दूख केले रे तिंगले रगत न्ही हें थंय परिणाम पडता वते त्रास येता वते. अशें म्हालगड लोकांनी एक सिद्धांत करून सोडले. देव आतां चिंतन करता आसतना तेणी म्हळ्यार कितें माचो देवो भव पिचो देवो भव आचार्य देवो भव म्हण सांगले न्ही वे. आवय देव रे तुगेले बापय देव रे तुगेले म्हणून. प्रत्यक्ष देव आमी कोणा पळयलो आसा जिवना भितर ना जाल्यार आमी कोणा देव पळयना अशें उरचें पुरो जाल्यार देव जेन्ना आयलो जाल्यार कोण आमगे जिवना भितर बाप्पा अम्मा न्ही आमकां. आवय पडटा तो आमकां व्हड करता तिगेलें दूद पाजयता आमकां सगळें शिकयता. बापय आमकां जावं तसलें उठ्ठू वेवस्था करून दिता. देवान करचें कितें काम आसा तें काम बाप्पा अम्मा करतात न्ही वे. तशें म्हणल्यार प्रत्यक्ष देव कोण म्हण येयला आमगे जिवना भितर मागेले बाप्पा अम्मात न्ही वे. आतां सुन्ना संतोश जाताले ते तुमगेले बाप्पा अम्मा मागेले न्ही म्हणटालेच न्ही तुमगेले बाप्पा अम्मा ते मागेले बाप्पा अम्मा ते जाल्यार सुन्ना एक सांगचे याद करून दवरून घेवका सुन्नान एक याद दवरून घेवका ते म्हळ्यार कितें तिणी केन्ना हे घरा आयलेची तेन्ना तिनी हे घरचे चल्ली बी आहा दुसरो न्ही. इंग्लिशा भितर एक शब्द आसा सुन्नीक कितें म्हण शब्द आसा इंग्लिशा भितर सुन्नीक डॉटर लॉ. लॉ म्हळ्यार गुच न्ही कायद इन म्हळ्यार कायदे भितर ते सून कितें म्हणजे जाता चल्ली घरचे डॉटर न्ही चली न्ही ते घरचे ते सत्य गुत्तूर का सुन्नीक हांव हे घरचे चल्ली हे गेले बाप्पा यावय मागेले बाप्पा यावय म्हणून तिगेलें नांव बी चेंज करता लग्न जावन आयले चल्लीले बाप्पा अम्मा त्या घरचे संबंद नांव म्हणचे बदल तिगेलें गोत्र चेंज जाता न्ही तेन्ना ते हे घरचे चली जाले न्ही ते तेन्ना घोवाल बाप्पा अम्मा न्ही ते कोणाल बाप्पा अम्मा ते कल्पना उरक न्ही आमकां. अशें जावं गे न्हू प्रायशः आमगेले बाप्पा अम्माक आमी कितले गौरव दिवन पळयता पळया जितले गौरव परतून आमकां येता म्हणजे सत्य आमी केन्ना कळून घेताची तेन्ना जिवना भितर खंयची आमगेली बदलावण येनूय येता जिवना भितर ना अशें उरलेली आमगेलें जिवन खंयचीच खंयचे दिकान वता उरतालें. अशें थोडें परिवर्तन करून घेया. तो दीपकोची दीपक शब्दार्थ दिवो लायतलो म्हणून उजवाड करतलो म्हणून हे दीपकाल कथा आमकां सगळ्या लोकांच्या जिवनांत एक उजवाड करता. त्यामुळे आमी कशी आमगे म्हालगड काडून उरका आमी कशी चलका आमी कशी तांकां सांबाळका म्हणून केन्ना ते विधाचार आमी तांकां सांबाळटाची तेन्ना तेचे प्रकार तेंगेल्यान आमकां प्रतिक्रिया मेळटा आमकां जिवना भितर बरें येता म्हणजे सत्य केन्ना कळून घेताची तेन्ना आमगे जिवन धन्य पावन भव्य. अशें आमगे न्हू हे कथा केवल कथा न्ही आज समाज चलता तसली एक व्हड व्यथा. हे व्यथा आशिल्लें कितें आसा हे एक बदलावण जावन न्हू एक जिवना भितर आनंदाचे एक स्रोत सुरवात जावं कशें उरलेली आमगेली मनस्थिती आमी बदलावण करून घेवका. तिणें भांतरे कांय उपयोग ना आशिल्ले म्हण सांगे न्हू आमी सांगचे न्ही. थोडे लोक मागीर म्हणटाचे भांतो लोक ना नाशिल्ले उलयता उरता तोंड आयलेले म्हणून आमी चेड आसतना कितें करता आशिल्लेची खंयचे स्मूल उलयता आशिल्ले आमी तोंडार उलयता उरता आशिल्लेत न्ही. आतां तेंगे ते वय ते
म्हणता प्रमाणे तांगें ते वय तेणी कितें उलोवंक शकताची तेजी तांकां कल्पना उरतना तशें म्हण बेजार करताची सांजचे टायणी कितें उलयले बेजार करताचे बाप्पा अम्मा ना सहज घेता ते तशी घेवची पडटा जिवना भितर आमी केचकी उलयताची म्हण आमी द्वेश करचे न्ही ते तिणी बी सुदारून घेवची भारी बरी तिणी बी सुदारका ना म्हणटा आमी जाल्ले रे पयलीं आमी सुदारका म्हण पयलीं आमी तयार जावं का आमी एक्सेप्ट करका तेन्ना बदला म्हणे सहजान जाता अशांत असली एक मनस्थिती सगळ्या लोकां भितर येवो बाप्पाक अम्माक प्रितीन पळोवन घेवची एक स्थिती निर्माण जावका मागीर सगळीं मित्र लोकां सांगची इश्ट करता आसा खंयचे बाप्पा अम्मा चेड व्हड आसतना आमकां बंगलेक दवरका मर्सिडीज कार घेवन चेडान फिरका आमकां घेवन म्हण इश्ट करतना वो कितें इश्ट करचें कितें मांतरपणाक पुत्तांनी दोन तर बरें करून आमचे कडेन पूण उलयका म्हण प्रितीन उलयका म्हण इच्छ करताची बाप्पा अम्मा मांतरपणा भितर आनी कांय इच्छ करतना तिणी सुन्नी न्ही दोनी वच उलयका कसलें घाण दिवं जेवणाक खाता तिणी जाल्यार रे प्रितीन उलोवंक घाण दिले रे खातात न्ही वे आतां आमी बी खावत ना कालचे पयलचे उठोवची बेजार करताची ना प्रिची नासले खाता ती प्रिची ना आशीची आल चिकन दिले बेची ते खावचे योगी जावत ना जिवना भितर प्रिची मुख्य बाप्पा ह्या वेळेक अशानू आमी ते एक वेवस्थे भितर मुखार वचका तेन्ना बाप्पा गेलो आशिर्वाद आमकां मेळटा आमगे जीवन धन्य जाता आमकां चेड तशी करका म्हणजे कितें जास्त आमगे कर्तव्य आमगे बाप्पा ह्या वेळेक करचे तेंकां बरें करून पळोवन घेवचें हें सत्य गुंतून आमी मुखार वता असली एक मनस्थिती ते भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळ्यांक दिवं म्हणचे प्रार्थने हे संदर्भाचेर करचेक इश्ट करता आसा.